समाजात जातीय तेढ निर्माण करणाऱ्या व मुस्लिम समाजाबद्दल प्रक्षोभक अपशब्द वापरणाऱ्या आमदार नितेश राणे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी. संपूर्ण महाराष्ट्रात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि मुस्लिम समाजाबद्दल प्रक्षोभक भाषा वापरणाऱ्या आमदार नितेश राणे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश महासचिव वजीर शेख यांनी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकारी अकलूज यांच्याकडे केली असून, नितेश राणे हे आमदार असून ते मागील काही दिवसांपासून दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करीत असून, हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करीत असून, तसेच कायद्याने काम करीत असलेले पोलीस अधिकारी यांना देखील धमकीवजा बोलत आहेत. त्यामुळे राज्यात व समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. श्रीरामपूर येथे आमदार नितेश राणे यांनी केलेल्या धमकीवजा इशारा व आक्षेपार्ह विधानाचा अकलूज शहर मुस्लिम समाजाने जाहीर निषेध केला असून, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. तरी त्यांच्यावर कायद्याने कडक कारवाई करण्यात यावी व यापुढे त्यांनी अशी वक्तव्य करू नयेत अशी समज द्यावी असेही नियोजनात म्हटले आहे. याप्रसंगी शेकडोंच्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. टाइम्स 45 न्यूज, अकलूज, सोलापूर. शांत राहिलो होतो, पण हे कुठंतरी थांबलं पाहिजे. याच्यामुळे मुस्लिम समाजावर एक दहशत निर्माण होते, दबावाची प्रक्रिया वापरली जाते. पोलिसांना दम देतात तर बाकीच्या समाजाला विठीस का धरू शकत नाही. आणि हे काम फक्त माजी उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं आहे. आज फडणवीस साहेब हे चूपच आहेत. आज पेपरला बघा, आजपर्यंतच्या कात्रांना बघा किंवा टीव्हीला मुलाखत बघा, फडणवीस साहेबांनी एकदाही त्याला ताकीद दिलेली नाही. म्हणजे असं वाटतंय की शब्द हे नितेश राणेंचे नसून फडणवीस साहेबांचे आहेत. त्यामुळं त्यांनी सुद्धा आता जातीनं लक्ष करून नितेश राणेचा बंदोबस्त करावा अशी आमची एकमुखी मागणी आहे.